दुःखाची निवृत्ती सुखाची
विलंबित. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगने रांगत गुरुगुरु बोलत असुर लोळत चरणातळी. रंगने रांगत गुरुगुरु बोलत असुर लोळत चरणातळी. नामा म्हणे हाती लोणियाचा हुंडा गवळणी त्याच्या तोंडा फुललिया. रंगनी रांगत गुरुगुरु बोलत असुर लोळत चरणातळी. विठाला विठाला दुःखाचे निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगनी रांगत गुरुगुरु बोलत असुर लोळत चरणातळी. नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्मपरानंद विष्णुनाथं जीववल्लभं समजतं सर्वोल्लभं संनिलंबुदाभं जगन्निहितपाणि मण्डलमण्डलं तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गं शरण शरणजी हनुमंता तुम्हा काय भक्तीच्या त्या वाटा बोध जाऊया सुपटा. शरण शरणजी एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. वंशे भूषित करा नवनिर्धा पितांबर दलबिंब बला पूर्णेंदु सुंदर मुखा चरित्रा कृष्णा परंकिम विदर्भमहं जाने. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. सीतानाथ समारंभः श्रीराम जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय योऽन्त प्रवेश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत् किल शक्तिधर स्वधाम्ना अन्याशहस्रपगादीन् प्राणनमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे
ते सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगने रंगाचा गुलगुलू गुलू असुर लोळत चरणाकडे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता निवडलेला अभंग विश्वसंत संत श्रेष्ठ नामदेव याचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्त्वाचा गोड असा अभंग या कीर्तन सेवेकरिता निवडलेला आहे. या अभंगाच्या द्वारे संत श्रेष्ठ नामदेव राय भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये प्रकट झाले हा शब्द वापरतोय. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये प्रकट झाले आणि गोकुळवासियांचं दुःख नाहीसं झालं असं स्पष्टीकरण या अभंगात करतायत. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख आज्ञा नाहीस आपण तोही अर्थ करू शकतो. व्यावहारिक भाषेने जर पाहिलं तर नामदेवराय सांगतात गोपाळवासी गोकुळवासी अत्यंत दुःखी असण्याचं कारण असं आहे. काय असतं महाराज, जे अलीकडचे रोग असतात त्याच्यावर उपचार होतो ते रोग महाराज दवाखान्यात गेले की ते नाहीसे होतात. पण काही रोग असे असतात की त्याला दवाखाना काही करू शकत नाही. आणि या गोकुळवासियांचं असं झालं होतं यांना कोणतं दुखणं होतं म्हणले कंसरूपी कॅन्सर झालेला होता. कॅन्सर असं दुःख नाही की सहजासहजी कोणतं दुःख आहे की यांना कॅन्सर झाला होता. कोणता म्हणजे कंसरूपी कंस आहे कंस मामा कंसरूपी कॅन्सर सगळे दुःखी होते आणि ती वाट पाहत होते सुखरूप परमात्म्याची. आणि नामदेव खूप गोड बोलतात. पहा नामदेवाचं बोलणं हे स्पष्ट आहे. अगदी आरेविड घ्यायचं काम नाही. अगदी अभंग सरळ करतो काय म्हणणे नामदेवाला. नामदेव सांगतात सुखरूप परमात्मा आनंद स्वरूप परमात्मा ते गोकुळामध्ये प्रकट झाला. जे दुःख होतं गोकुळवासियांचं ते नाहीच झालं आणि सुखाची ती सुख कशामुळे दुःख नाहीच झालं आणि सुखाची प्राप्ती झाली. कारण पाहता श्रीमुख गोविंदाचे परमात्म्याचं मुख पाहिलं आनंद स्वरूप परमात्म्याला पाहिलं. नामदेव सांगतात गोकुळाला आनंद झाला. बरं परमात्म्याने आनंद दिला असंच नाही. काय परमात्म्याने असुरांचा नाशही केला. रंगनी रांगत महाराज त्याच्या लीला काय आहे. परमात्म्याचं नाम असेल परमात्म्याचं गुण असेल आणि परमात्म्याचं रूप असेल. आता एरवी आपण सप्ताहामध्ये एक दिवस नाम पर असेल गुण पर असेल असं रूप पर असेल तिन्ही जेवढा वेळ मिळेल त्यामध्ये आपण तिन्ही गोष्टी पाहणार आहोत. परमात्म्याचं नाम रूप हे सगळं पाहणार आहोत. आणि म्हणून नामदेव सांगतात परमात्म्याने महाराज आनंद दिला इथपर्यंत थांबले नाही तर ते जाणतात कोण ब्रह्मतत्व आहे शुद्ध तत्व आहे. शुद्ध असणारं ब्रह्म हे गोकुळामध्ये येऊन रमतंय. सांगू काय गोड आहे महाराज. अरे काय भाग्यवान असतील ते गोकुळवासी. अरे कहा तो ध्यान में नहीं आ रहा था ब्रह्म और आज देखो कॉलोनिया कहती है कन्हैया जरा ठुमका मार के नाच दे तो ताजो ताजो माखन खवाऊंगी. ही कुणाला म्हणतात गोपिका ब्रह्माला. आणि ते ब्रह्म महाराज ते लोण्यासाठी नाचायला लागतं. काय आनंद असेल म्हणते रंगनी रांगत गुलू गुलू बोलत ब्रह्म असुर लोळत चरणाकडे. फक्त रांगत नाही गोड बोलत असं नाही. कृष्ण परमात्म्याने असुरांचा नाशही केला. नामदेव सांगतात एवढा सुंदर होता तो एवढा सुंदर होता एवढा गोड होता. नामामाने हाती लोण्याचा हुंडा. त्या ब्रह्माच्या हातात तो हुंडा पाहिला कशाचा लोण्याचा. काय गोड असेल नामामाने हाती लोण्याचा हुंडा गवळणी त्याच्या तोंडा फुललिया. अरे त्याच्या नामामध्ये एवढं वेळ लावण्याचं सामर्थ्य असेल त्याच्या रूपामध्ये एवढं वेळ लावण्याचं सामर्थ्य असेल तर साक्षात परमात्मा समोर आहे. खरं लोक वेडी होती वेडी परमात्म्याचं चिंतन आजच्या गोकुळाष्टमी आहे परमात्म्याचा जन्मोत्सव आहे. त्या निमित्ताने आपण थोडंसं चिंतन करणार आहोत. नामाचं चिंतन गुणाचं आणि रूपाचं पुढे चिंतन पाहणार आहोत. पण तत्पूर्वी थोडासा परिहार देतात म्हणजे गेली अनेक वर्षापासून चालू झालेली ही परंपरा विठ्ठल मंदिरामध्ये चालू आहे. आणि सर्वच कॉलनीतील सर्वच मंडळी उपस्थित आहे. त्यांच्यामुळे इथे येण्याचा योग आमचे आलेला आहेत. सर्व
समोर बसलेले आहेत आदरणीय आमचे सतीश दादा पारे आहेत, आमचे हरिभाऊ दादा आहेत, आमचे गणेश दादा, सर्व मला नाव सगळ्याची माहिती आहे ना, पण आता शक्य नाही, वेळ खूप झालाय. सर्वच आदरणीय पूजनीय महाराज इथे उपस्थित आहे. विनेकरी बाबा आहे आमचे, माऊली इकडून वाजवत आहेत ना, इकडे आमच्या गोविंद महाराज आहेत. अगदी सगळ्यांचे चरित्र मस्तक होतो, सर्वजण उपस्थित आहे. सगळ्यांचे हे मला पाठ आहे. मी लहान असताना म्हणजे संस्कृत असताना इथे यायचो. इथे 8 दिवस आम्हाला जीव लावलेलं पाणी कुटुंबियांनी, आणि मग सगळ्यांचं प्रेम आहे. त्या प्रेमाचं आम्ही असं कधी विचार शहरामध्ये कीर्तन व्हावे अशी माझी इच्छा नाही. बाहेर कीर्तन भरपूर आहे बरं का, पण काही ठिकाण असे आहे की असं वाटतं की तिथे गेलं पाहिजे, तिथे कीर्तन करावं असं वाटतं. आणि ती म्हणजे हे ठिकाण आहे. इथं असेल तर ही हा जो भाग आहे तिथे कीर्तन करावं वाटतं. पहिल्यापासून आम्ही इथे राहिलेलो, मग इथे यावं असं वाटतं. आणि आज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जन्मोत्सवानिमित्त मला हे भाग्य लाभलं. सर्वांच्या जे नतमस्तक होईल या कीर्तनासाठी उपस्थित असलेले आमचे आदरणीय काकी इथे उपस्थित आहे. काकी ही ते आहे, आणि जे शूटिंग करते आहे जयस्वाल इथे आलेले आहे. सगळ्यांच्या केले नतमस्तक होतो, आणि अधिक वेळ नाही घेता सगळे बोलतो. थोडंसं बोलायचं आहे, आणि परमात्म्याचं चरित्र आहे, जास्त वेळ घेत नाही. पण लक्षात घ्या, दुःखाच्या संबंधाने इथे आलेलं आहे. दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. अरे आपल्याला सुखाची अपेक्षा असं नाही. एक लक्षात घ्या, जो जीव म्हणतात की त्याला सुखाची अपेक्षा आहे, त्याला आनंद प्राप्त व्हावा अशी त्याची अपेक्षा आहे. आपल्याला काही असं नाही. गोकुळवासियांना सुद्धा ती अपेक्षा आहेच ना, फक्त आपल्या सुखाची आणि त्यांच्या सुखाची जर वेगळीकरण आहे. थोडंसं आपल्याला कशाचं सुख, कशाबद्दल सुख पाहिजे. आपलं जर पाहिलं तर आपलं संसाराविषयी सुख आहे, त्यांचं सुख वेगळं आहे. पण सुखाची अपेक्षा सगळ्यांनाच आहे. काय बघा, जीवन जगत असताना प्रत्येक माणसाच्या 3 अपेक्षा आहेत. तशा माणसाच्या अपेक्षा खूप आहे. जन्म झाल्यापासून म्हणजे कळायला लागल्यापासून दादा तर मरेपर्यंत माणसाच्या अपेक्षा पूर्ण होत नाही. पण शास्त्रकारांनी 3 मध्ये त्याचा विस्तार केलेला आहे. 3 अपेक्षा आहेत माणसाच्या, प्रामुख्याने 3 अपेक्षा सांगितल्या. तो जीवन जगतोय त्याच्या 3 अपेक्षा आहेत. माणसाची पहिली अपेक्षा आहे मी सर्वज्ञ असावं. पहिली अपेक्षा कोणती आहे? मी सर्वज्ञ असावं. माणसाची दुसरी अपेक्षा आहे, तुम्हाला कळेल मी सांगितल्यानंतर ना, माणसाची पहिली अपेक्षा आहे मी सर्वज्ञ असावं. माणसाची दुसरी अपेक्षा आहे मी अमर असावं, मला मरण येऊ. आणि माणसाची तिसरी अपेक्षा आहे मी आनंदी असावं. माणसाची पहिली अपेक्षा आहे मी सर्वज्ञ असावं. सर्वज्ञ म्हणजे मला संपूर्ण क्षेत्राचं ज्ञान असावं असं प्रत्येक माणसाला वाटतं. प्रत्येक माणसं मला असं वाटतं, मला माऊलीसारखं वाजवते यावं, तुमच्यासारखं वाजवते यावं, गाता यावं. मला असं वाटतं. मला असं वाटत होतं एक काळी की मी चांगलं खूप मोठा गायक व्हावं. नाही झालं तेच बरं झालं कीर्तन करायला. प्रत्येकाची अपेक्षा आहे. मला असं वाटतं मला सगळं कळावं. कधी कधी असं होतं करायचं, कीर्तन करतो, सिस्टम भारी असते, असं वाटतं यांना सांगावं की मला हे पाहिजे, पण त्याची अक्कल मला नाही. मला अपेक्षा आहे, मला असं वाटतं की ते ज्ञान असलं पाहिजे. काय प्रत्येक माणसाची अपेक्षा मला संपूर्ण क्षेत्राचं ज्ञान असावं, व्यावहारिक असावं, आध्यात्मिक असावं, राजकीय असावं, संपूर्ण क्षेत्राचं ज्ञान असावं असं प्रत्येक माणसाला वाटतं. पण आहे का? आहे? अरे आहे तो थोडा मला घरातलं पूर्ण ज्ञान आहे की नाही यामध्ये शंका आहे. वय 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 किती? वय किती? 45. मला तुम्हाला बोलायचं म्हणजे मला हे संपूर्ण तुम्ही समोर बसले म्हणून बोलतो मी, काय करू नका तुम्ही काही विचारत नाही. खरं तर मी जे जास्त वयस्कर आहेत त्यांनाच प्रश्न विचारणार होतो, मग तुम्ही दिसतो म्हणून विचार वय किती आहे. पण मी साधा प्रश्न विचारतो ना, मी जास्त लांबवत नाहीये. लांबवायचं मला नाहीये, फक्त सिद्धांत कळावे यासाठी माझा उद्देश आहे. ऐका, मला काय सांगायचं संपूर्ण सोडा बघा. मी बाबाला एक प्रश्न विचारतो, 45 वर्ष वय, मी एकच प्रश्न विचारतो. मी जर तुम्हाला विचारलं बाबा तुमच्या घरामध्ये तांबे किती आहे, काय विचारलं मी? तांबे करताना तांबे ग्लास तांबे. मी जर विचारलं बाबा तांबे किती आहेत, तर मला 100% माहिती बाबा सांगू शकत नाही. हे सांगू शकतो, पण यांच्याकडे दुसरा प्रश्न असेल तर वेळ असेल तर विचारतो. काय म्हणायचंय, मी आता प्रश्न विचारतो बाबा, ज्या घरामध्ये तुम्हाला 45 वर्ष झाली, ज्या घरामध्ये राहायला तुम्हाला किती वर्ष झाले?
45 वर्ष ज्या घरात राहतात त्या घरामध्ये तांबे किती आहेत याचं जर आपल्याला साधं ज्ञान असेल तर आम्ही सर्वज्ञ आहोत किंवा सर्वज्ञ व्हायचं आहे हे म्हणतात कोणत्या तोंडाने? संपूर्ण क्षेत्राचं ज्ञान असावं हे ठीक आहे, पण त्यासाठी प्रयत्न अनुकूल सगळ्यांची इच्छा आहे. चला पुढे चला. प्रत्येक माणसाची दुसरी अपेक्षा आहे मी अमर असावं. काय अपेक्षा आहे? इथे बसलेल्यांपैकी कोणाला वाटतं मी मरावं? नाही ना? अगा मर हा बोल न सहती. महाराज सांगतो तसं नाही. अरे जे चांगले आहेत त्यांना मरू वाटत नाही. सोडा मरण भले परी काय अवकाळा ऐसी असं मरो टिकलेलं शरीर पण आशाने सुद्धा मरू वाटत नाही ही सत्यस्थिती आहे. आता एक सिद्धांत आठवड्यामध्ये म्हणून सांगतो तर काय का मरू वाटत नाही हा निर्वात शास्त्रीय सिद्धांत आहे. पण आपल्याला मरू वाटत नसलं तरी आपण जाणार आहोत हा शास्त्रीय सिद्धांतच आहे. जाणार आणि मग आपण दुःख का भोगतो त्याचंही कारण जाता जाता समज. आपण सगळे प्रयत्न सुखासाठी आहे, सगळे प्रयत्न सुखासाठी करतो तरी दुःखच भोगतो. त्याचं कारण आहे काय आहे? माणसाला दोन गोष्टी माहीतच असाव्यात, बाकी नसल्या तरी चालेल. जीवन जर जगायचं असेल ना दादा, जीवन जर जगायचं असेल तर दोन गोष्टी ह्या माहितीच पाहिजे. त्यातली एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहित आहे, पण चुकी इथे होते की दुसरी गोष्ट आपण त्याकडे लक्ष देत नाही. त्या दोन गोष्टीपैकी पहिली गोष्ट आपल्याला माहिती आहे ती गोष्ट म्हणजे आपण एक दिवस मरणार. ही गोष्ट सगळ्यांना माहिती, पण आपण रात्रंदिवस दुःख भोगतो ते एका गोष्टीमुळे की तुम्हाला माहित नाही आणि त्याकडे आपण लक्ष देत नाही. पहिली गोष्ट आहे आपण मरणार आहोत हे सगळ्यांना ठाऊक आहे, पण लगेच मरणार आहोत याचं कोणाचं लक्ष नाही. मरणार आहोत हे सगळ्यांना ज्ञान, सगळ्यांना माहिती. मी कोणाला तर विचारला अहो अगदी आस्तिक सोडा नास्तिक ना विचारा काय करता म्हणले एक दिवस जायचंच आहे, पण एक दिवस जायचं ते कधी जायचंय लगेच मारायचं याकडे कोणाचंच लक्ष नाही. म्हणून दुःख आहे. तर या दोन गोष्टीपैकी दोन्ही गोष्टीचं जर ज्ञान असेल तर मला असं वाटतं कीर्तन करायची गरजच नाही. ही दुसरी गोष्ट जी आहे ना आपण लगेच मरणार आहोत ही न माहिती असल्यामुळे आपण शरीरावर एवढा लाड एवढं प्रेम एवढं करतो महाराज ज्या दिवशी. आणि मला सांगू का या शरीरासारखी अपवित्र गोष्ट जगात नाही. या दुसऱ्या गोष्टीमुळं हे अपवित्र असलेलं शरीर आपल्याला हे सुंदर वाटतं, गोड वाटतं. त्याचं कारण असते ज्या दिवशी आपण या दुसरी जी गोष्ट आहे आपण लगेच मरणार आहोत हे ज्यावेळेस कळेल त्यावेळेस अपवित्र गोष्टीवर तो प्रेम निघेल आणि पवित्र गोष्टीवर जाईल. जगात पवित्र गोष्ट तो परमात्मा आहे. पवित्र गोष्ट जगात सगळ्यात अपवित्र गोष्ट जर काय असेल तर तो देह आहे, ज्याच्यावर आपल्या सगळ्यांचंच महाराज सगळं आयुष्य त्याच्यासाठी जातं. काय जगात सगळ्यात अपवित्र गोष्ट काय आहे? शरीर. आणि सगळ्यात पवित्र गोष्ट काय आहे? देव. लक्षात घ्या ना, देवाला कधीतरी येतो महाराज, कधीतरी देवाला आहे जे पवित्र आहे आणि जे अपवित्र आहे त्याच्यासाठी रात्रंदिवस चालू आहे, कधी सुख नाही. तू गोड सांगतात महाराज, तू गोड सांगतात देहासारखी अपवित्र गोष्ट काय आहे? देवाने हा देह दिला, खूप सुंदर दिला महाराज. म्हणजे बाकी 84 लक्ष निर्माण केली पण त्यामध्ये मनुष्य देह हा सुंदर आहे, अगदी सुंदर आहे. पण मला असं वाटतं बरं का, म्हणजे देव मास्टर आहे. देव जे करतो ते योग्यच करतो, पण मला माझ्या अल्पबुद्धीने असं वाटतं देवाने सुंदर देह दिला, खूप गोड आहे. 9 महाराज 9 छिद्र आहे, किती 9 छिद्र आहे, गोड सुंदर देह दिला. पण अशी अपेक्षा होती माझी देवाने ही जी छिद्र दिली ना याचे थोबाड बाहेर करण्याच्या ऐवजी मध्ये करायला पाहिजे. जे छिद्र आहेत ना मला सांगा, डोळे कुणाचे आहेत? आपलेच आहेत. आणि पाहतात कुणाला? कान कुणाचे आहेत? ऐकतात कुणाचं? पण असं वाटतं का आपल्याला की ऐकण्याकरता आपल्या जवळ काहीच नाही? देह कारखाना आहे. जर याच्यात बदल होत असेल, देहामध्ये जर बदल होत असेल तर बदल कारखान्यात आहे ना, मग कारखान्याच्या जवळ काय सायलेंट घेऊन असतो का? कारखान्याचा आवाजच असतो ना. आणि कारखान्यापासून कान किती दूर आहे? अगदी जवळच आहे ना, पण कान मध्ये ऐकत नाही. डोळे आपले आहेत पण आपल्याला पाहत नाही. मजा आली असती महाराज डोळ्याला जर मधलं दिसलं असतं तर. म्हणून पहा कमाल आहे. एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराज. आपल्या देहामध्ये घाण आहे तोपर्यंत महाराज आपल्या जोपर्यंत घाण बाहेर पडत नाही तोपर्यंत त्या देहाला आपण पावडर काय लावतो महाराज. पण ती घाण ज्यावेळेस सकाळी बाहेर पडते तिच्याकडे पाहून थुकतात.
पण मी म्हणून सांगतोय मजा त्यावेळेस आली असती ज्यावेळी डोळ्यांना आत दिसलं असतं. महाराज कीर्तनामध्ये हे सांगायची गरज पडली नसती की अपवित्र आहे, दिसलंच असतं ना. पण जेव्हा आपल्याला अपवित्र आहे हे दिसत नाही त्यामुळे संतांचे अवतार आहे. एवढा 750 वर्ष झाले माऊली ज्ञानोबरायांना सांगून तेव्हा अपवित्र आहे, पण नाही ऐकत आपण संतांचं. लक्षात घ्या. आज मागे झाले पाहू नका, पुढे जमीन आहे तुका. आतापर्यंत आपण दिलं लक्षात देऊ नका असं नाही, पण लक्षात घ्या देवासारखी पवित्र गोष्ट नाही आणि देहासारखी अपवित्र गोष्ट काय झालं. एका गुरु शिष्याचा संवाद होता पहा. गुरु शिष्यांचा संवाद होता. गुरुजीने सांगितलं शिष्याला, बघ शिष्या देहासारखी अपवित्र गोष्ट जगात नाही. शिष्याने सांगितलं गुरुजी काही बोलू नका, सकाळीच पाहिली, सकाळीच पाहिली. गुरुजीने सांगितलं तुला जर अपवित्र गोष्ट दिसली असेल देहापेक्षा तर मला आणू नको. पूर्वीचा काळ बरं, आता जरा सगळ्याची सुविधा झाली. पूर्वीच्या काळी गावाच्या बाहेर लोक जायचे, सकाळी बाहेर दिसलं जायचे आणि मग ते शोधात तो शिष्य शोधात गुरुजी दाखवायचा अपवित्र गोष्ट. सकाळी तो सकाळच्या वेळेला गावाच्या बाहेर गेला, दिसली महाराज विष्ठा दिसली, विष्ठा. अरे त्या शिष्याची विष्ठा उचलायला गेला. आता माझे म्हणजे गुरुजीला दाखवायचंय अपवित्र गोष्ट सापडली. अरे ते काय घ्यायचं ते पत्रा वगैरे घेतला त्याने तो विष्ठा भरायला लागला. कोण? शिष्य. माझं पूर्ण करते ना. तो शिष्य ती विष्ठा भरायला लागला. त्यावेळी त्या विष्ठेला वाचा फुटली आणि ती विष्ठा फुटली. हात लावू नकोस मला. कोण म्हणतो हात लावू नकोस. ते इकडे पाहायला लागले शिष्याला काय दिसेल कोण बोलताय. पुन्हा हाती भरायला लागला. तुला सांगितलेलं कळत नाही. हात लावू नकोस म्हणजे मला हात. मग त्या लक्षात आलं अरे विष्ठा बोलते. आणि मग ती विष्ठा त्या शिष्याला बोलू लागली बाबा अरे आणखी किती अधोगतीला नेणार आम्हाला. काय बोलते ती विष्ठा. आम्हाला आणखी किती अधोगतीला नेणार. अरे 24 तासापूर्वी मी प्रतिष्ठित हॉटेलमध्ये काचीच्या आत बसलेली होती. कशाच्या काचीच्या. अरे लोकांनी रस्त्याने पाहावं आणि लोकांच्या तोंडाला पाणी सुटावं एवढं माझं सौंदर्य. जिलेबी होती मी. कोण होती. पण फक्त रात्रभर तुमचा संबंध आला तर तुम्ही माझी ही अवस्था केली. तेव्हा शिष्याच्या लक्षात आलं बापरे ज्या विष्ठेला आपण सगळ्यात अपवित्र म्हणतो ती विष्ठा ज्याच्या संबंधाने अपवित्र झाली तो देव किती अपवित्र असला पाहिजे. पवित्र गोष्ट आहे म्हणून एक लक्षात घ्या. अपवित्र गोष्टीवर जास्त लक्ष देऊ नका. जी पवित्र गोष्ट आहे तो परमात्मा लक्षात घ्या बरं का. म्हणून मी काय सांगत होतो अमर. प्रत्येकाची अशी अपेक्षा की आम्ही अमर होतो. आता अमर होऊ नये मला याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. श्रुती माताच बोलत्या. श्रुती मातेचं बोलणं आहे. श्रुती माता स्वतः सांगते मृत्युर्माम अमृतम गमय. कोण बोलते म्हणजे श्रुतीचं वाक्य आहे मृत्युर्माम अमृतम गमय. म्हणजे प्रत्येक माणसाने मृत अवस्थेकडून अमृत अवस्थेकडे गेलं पाहिजे. ही मी बोलत नाही श्रुती माता बोलते. पण आपलं चुकतं पुढे. श्रुती माता सांगते प्रत्येक माणसाने मरण आसन्न अवस्थेकडून अमरतेकडे गेलं पाहिजे. पण देहाने गेलं पाहिजे की आत्मस्वरूपाने गेलं पाहिजे हा विचार करण्याची गोष्ट आहे. आपल्याला अमर व्हावं वाटतं बरं का. आपल्याला अमर व्हावं वाटतं पण आत्मस्वरूपाने नाही. अरे संत महावैष्णव साधू हे जे अमर झाले महाराज हे देहाने नाही हे आत्मस्वरूपाने म्हणून पहा संत गेले योगीराज अनादि जे आधी राहिला समाधी जगा माझी. माऊली ज्ञानोबा जाईल 750 वर्ष झाले तरी माऊली ज्ञानोबा अमर आहे. कशाने. समाधीने. नामा म्हणे आता गेले मुनिजन राहिले ते ज्ञान जगा माझी. ते म्हणतात मुनिजन गेले पण ज्ञानाने अमर आहे. लक्षात घ्या अमर भाव वाटणं हे काही चुकीचं नाही पण देहाने अमर भाव वाटणं ही विकृती आहे. काय रात्रंदिवस ऐकतात माझा आपण या मरणाच्या संबंधाने. पण तरी जेवढा माणसाला जन्मप्रिय आहे तेवढं मरण नाही. काय म्हणतात बरं मला एक साधारण प्रश्न विचारायचा. एक साधं तुम्ही सगळे माझे म्हणून मी चर्चा करते बरं का. माझा साधारण प्रश्न असा आहे मी जर तुम्हाला विचारलं जगणं चांगलं आहे की मरणं चांगलं आहे. मी काय विचारतोय जगणं चांगलं आहे. बरं चला जगणं सोपं आहे की मरणं सोपं आहे असं जर विचारलं तर तुमचं काय उत्तर असेल. काय आहे खरं मरण सोपं आहे. ते आपल्याला वाटत नाही तो भाग वेगळा आहे. पण जगण्यापेक्षा मरणं का सोपं आहे तुम्हाला सांगतो. काय आहे प्रत्येक माणसाची अशी अपेक्षा आहे करेल दादा. हाताने शिंदीने बावलो विसावा. प्रत्येक माणसाची अशी अपेक्षा आहे की विसावा मिळावा कुठेतरी हे थांबावं. पण मला असं वाटत नाही विसावा
खांडेकरांच्या खांद्यावर आपण. अरे मरणाशिवाय जर विसावा नसेल तर मरणासारखी पवित्र गोष्ट नाही. हे फक्त बोलायला बरं वाटतं मला. ज्यावेळेस आपण व्यवहारात जे करतो महाराज, जेवढा जन्म प्रिय तेवढं मरण नाही. काय झालं पहा, सप्ताह चालू होता आणि त्या सप्त्यामध्ये पंगत होती. 200-300 वारकरी असेल. आणि तो पूर्वीचा काळ होता, चांगला काळ होता. एका सत्रस्ताची पंगत होती आणि मग तो ते स्वयंपाक करण्याकरता ते भांडे असतात ना मोठे पातेले वगैरे, ते केटरच्या दुकानामध्ये गेला भांडे आणण्याकरता. भांडे आणण्याकरता गेला. विचारलं मला भांडे आहेत का? हो आहे. किती पाहिजे? 200 ताटं द्या. 200 ताटं द्या, 200 वाट्या, 200 ग्लास द्या. पूर्वीचा काळ होता, दादा चांगला होता. त्याने विचारलं चांदीची देऊ की स्टीलची देऊ? त्याने सांगितलं 200 माणसाचा स्वयंपाक आहे, चांदीची देऊ कुठे जमणार आहे का? स्टीलचे द्या. तर ते स्टीलचे ताटं वगैरे सगळं घेतलं, सामान घेतलं. पंगत पूर्ण झाली, जेवण पूर्ण झाले. रात्री धुवून त्याने स्वच्छ ठेवले. दुसऱ्या दिवशी तो नेऊन देण्याकरता गेला. पण दादा देताना 250 देऊ लागला. आणले किती होते? देऊ किती लागला? 250 देऊ लागला. माझं विचार आहे कसं? त्याने सांगितलं झालं असं म्हणले, मी रात्री धुवून ठेवले, रात्री वाळत ठेवले आणि रात्रीच्या रात्रीची भांडी व्यालीत म्हणले. म्हणजे रात्रीच भांड्यांचा जन्म झाला. मार्गाने सांगतो वा, मध्ये ठेवा. काय सांगितलं? मध्ये ठेवा. लागले ना तर पुन्हा झालं असं. पुन्हा 2-4 महिन्यानंतर चांगला कार्यक्रम, प्रतिष्ठित माणसं येणार होती. हा प्रतिष्ठित माणसांना स्वयंपाक हे पुन्हा भांडे आणण्याकरता गेला. किती? कोणती पाहिजे? त्याने सांगितलं आता प्रतिष्ठित माणसं आता चांदीची द्या. कोणती द्या? चांदीची भांडी घेतली. स्वयंपाक पूर्ण झाला, जेवण पूर्ण झालं, रात्री धुवून ठेवले. दुसऱ्या दिवशी नेऊन देण्याकरता गेला. आणले 50 होते, देऊ 25 लागला. किती भांडी देऊ लागलो वापस? त्याने सांगितलं बाकीचे 25 कुठे आहेत? त्याने सांगितलं बाकीचे मेले. काय सांगितलं? अरे मूर्ख माणसा, भांडे पुढे मरतात का? त्याने सांगितलं अगोदरचे जसे व्याले तसे आता. मला काय सांगायचंय, तो भांड्याचा मालक, तो मालक पहिले सुद्धा प्रश्न करू शकत होता आणि भांडे पुढे जन्मतात का? पण माणसाला जन्म एवढा प्रिय आहे, तो वस्तूचा असो, तो पदार्थाचा असो की तो व्यक्तीचा. जन्म जेवढा प्रिय आहे तेवढं मरण नाही. प्रत्येकाला अमर व्हावं असं वाटतं. आणि माणसाची तिसरी अपेक्षा आहे, ज्याच्या संबंधाने जायचंय मला अभंग आहे. माणसाची तिसरी अपेक्षा आहे मी आनंदी असावं. प्रत्येकाची अपेक्षा. कुणालाही विचारा आनंदी. लक्षात ठेवा, आता परमात्म्याच्या नामाचं गुणाचं रूपाचं तुम्हाला जर आनंद पाहिजे असेल, तुम्हाला जर सुख पाहिजे असेल तर महाराज सांगतात आनंद सुख हे सगळं तुम्हाला परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये आणि नामी परमात्म्यामध्ये भेटेल. विठ्ठल विठ्ठल. सुख मिळावं, समाधान मिळावं अशी जर अपेक्षा असेल तर तुकोबऱ्याचं एक प्रमाण आहे. अरे तुला जर समाधान सुख पाहिजे असेल तर काय? कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा सुख करी, कथा मुक्त करी, कथा सुख करी, कथा मुक्त करी. तुम्हाला जर सुख पाहिजे असेल, सुख मिळावं अपेक्षा असेल तर मला सांगतात कथा सुख करी, कथा मुक्त करी. तुम्हाला परमात्म्याचं नामचिंतन करावं. सदा नामघोष करो हरी कथा, तेने सदा चित्ता सम.
पाठीवर हीच एकमेव साधना आहे की ती सुख देऊ शकते. कोणती? नाम, परमात्म्याचं नाम. नाम नामी परमात्मा याच्याशिवाय तुम्हाला सुख देऊ शकत नाही. बरं ही साधना का करावी? खूप गोड प्रसंग आहे महाराज. नामचिंतन ही एकमेव अशी साधना आहे, परमात्म्याचं नामचिंतन ही एकमेव अशी साधना आहे. हे असं औषध आहे महाराज की जगातला कोणताही रोग असू द्या, हे एकमेव असं औषध आहे की प्रत्येक रोगावरती इलाज. मी बोलत तुकोबराय सांगतात, नामगोड नामगोड पुरे गोड सकळही. नामचिंतन ही एकमेव अशी साधना आहे की जगातील प्रत्येक कोड सोडण्याचं सामर्थ्य आहे. प्रत्येक कोड म्हणजे सुख पाहिजे, नामचिंतन करा. देवाचे नामचिंतन करा. आनंद पाहिजे, तुमचा सुख आनंद हे काय समाधान वेगवेगळे. हे जर एक असतं तर हे वेगवेगळे शब्द आलेच नसते महाराज. सुख वेगळं आहे. सुख पाहिजे, नामचिंतन करा. आनंद पाहिजे, नामचिंतन करा. समाधान पाहिजे, नामचिंतन करा. पुरेपूर सांगू, मुक्ती पाहिजे, नामचिंतन करा. सिद्धी पाहिजे, नामचिंतन करा. मोक्ष पाहिजे, महाराज पुरेपूर सकाळी म्हटलं की जगात अशी कोणतीच वस्तू नाही की या साधनेने मिळत नाही. वृषभदेव, ज्या भारताचं नाव भारत पडलं ज्या राजामुळे, तो भरत आणि भरताचे वडील वृषभदेव सामान्य नव्हते. अरे परमात्म्याच्या नामचिंतनाचं बल पहा, अष्टसिद्ध्या लोटांगण झाला. माणसं या जगात एक सिद्धी मिळावी यासाठी परेशान आहे. एक सिद्धी जर मिळाली तर मजा आहे. जिथे एका सिद्धीसाठी माणसं एवढे प्रयत्न करतात, वृषभदेवजींना अष्टसिद्ध्या लोटांगण घालत होत्या पण एकीला जवळ येऊ दिलं नाही. एकाने विचारलं का हो असं का? त्याने सांगितलं सिद्धीच असे म्हणले, एक सिद्धी आली की माणसाला प्रसिद्धी व्हावी वाटते. थोडस काही जातून यायला लागले की माणसाला असं वाटतं आपल्याला प्रसिद्धी मिळावी. आणि प्रसिद्धी आली. वृषभदेव म्हणतात, मान बढ़ाई जब से आई तब से किस्मत फुटी, स्वामी स्वामी भजने लगे लगन रामाचे छोटी. माणसाला महाराज 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 म्हणायला लागलं, गेला महाराज म्हणजे सिद्धी सुद्धा मिळते. चला मुक्ती मिळते, मुक्ती मिळते. काय झालं बघा, एक गंमत घेतलेला प्रसंग आहे. जगद्गुरु तुकोबर आहे ना, त्यांच्या समोर काही साधक गेले. नामचिंतनाने मुक्ती मिळते हे मी बोलत नाही, तुकोबराय सांगतात. पहा, काही साधक त्यांच्या पुढे गेले आणि तुकोबरायला बोलला, मी तुकोबराय तुमच्या चेहऱ्यावर लय आनंद दिसायला लागला, तुमच्या चेहऱ्यावर तेज फार दिसायला लागले. कशामुळे? तुकोबराय सांगतात, मी लग्न केले. पहा बरं, महाराजांचे चेहरेच पडले. 4-5-6 वर्षाचा आमचा अनुभव तुकोबराय लग्न केल्याचा. लग्न करून आम्हाला दुःख मिळालं, तुम्ही म्हणता आमच्या चेहऱ्यावर जे तेज आहे, जो आनंद आहे, तो कशामुळे? लग्न केल्यामुळे. तुकोबराय खरं सांगा, लग्न केल्यानंतर सुख मिळालं अशी कोणती मुलगी तुम्हाला मिळाली? अरे अशी कोणती सद्गुणी मुलगी तुम्हाला मिळाली की जिच्यासोबत लग्न करून तुम्ही एवढे आनंदी आहात? तिचं नाव तरी सांगा म्हटले. तुकोबराय सांगतो ना, सांगतो. तुका म्हणे मुक्ती परनिली नवरी, आता दिवस चारी खेळी. तुकोबराय सांगतो, मी लग्न केलं, ज्या मुलीसोबत केलं ना तिचं नावही सांगतो, तिचं नाव मुक्ती आहे. मुक्ती. पळत ज्ञानोबरांकडे गेले साधक. ज्ञानोबा तुकोबरांची भाषा बदलली हो. त्यांनी आम्हाला आम्ही असं विचारलं की तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो कशामुळे? ते म्हणतात लग्न केलं. मुक्ती नावाच्या मुलीसोबत विवाह केला, त्याने आनंद मिळाला. ज्ञानोबराय आम्हाला नाही का मिळणार अशी मुलगी? आम्हाला नाही मिळणार. ज्ञानोबराय सांगतात, त्यांना एक मिळाली, मी तुम्हाला 4 देतो. किती? तेने मुक्ती 4 देवाची द्वारी वाक्षर बरे, तेने मुक्ती 4. मग लक्षात घ्या, नामचिंतन साधना मोक्ष सुद्धा देते. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जय वाचा तया मोक्ष. मुखी नाम हाती मोक्ष, ऐशी साक्ष बहुतांची. विठाला आणि वारकरी संप्रदायाचे जे अधिष्ठान आहे भगवान शंकर, त्यांना सुद्धा याच्याच नामचिंतनामध्ये आवड आहे. गोड आहे पहा. ऐकून नामाचा गजर, ऐकून नामाचा गजर, ऐकून नामाचा गजर, ऐकून
शंकराला डोलवणारा लावणारी ही परमात्म्याची नामचिंतन साधना आहे. काची साधना करावी महाराज सांगतात. खूप गोड आहे हो. साधना ही खूप गोड आहे. सर्व साधनापेक्षा गोड आहे. किती गोड? महाराज सांगतात अमृताहुनी गोड नाम तुझे. अमृतापेक्षा का होतो तो बरं? तुमचं अमृताहुनी गोड म्हणजे ते अमृत तुझ्यासारखे. अमृताहुनी जे गोड म्हणतात तुम्ही, अमृत तुझ्यासारखं तर नाही ना. आता अमृत तुल्य असते ना, मग त्यावर बोलायचं नाही. अमृत तुल्य काय आहे? अमृत तुल्य दादा ज्यांनी लिहावं, ज्यांनी अमृताची चव घेतली त्याला अधिकार आहे. अमृत तुल्य त्यालाच लिहिण्याचा अधिकार आहे ज्याने अमृताची चव घेतली. तो गोबर आहे तुमचं. तुम्ही गप्पा कुठे मारतात घ्या. म्हणजे नाम अमृत हे सुधामृतापेक्षा गोड आहे. नाम अमृत हे स्वर्गातील अमृतापेक्षा गोड आहे. ह्या गप्पा तुम्ही मृत्यू लोकात मारताय. तुम्ही त्या अमृताची चव घेतली का? तुकोबाला सांगतात भल्या माणसा, मी जरी इथला दिसलो असलो तरी माझं मुळगाव हे वैकुंठ आहे. आम्ही वैकुंठ, आमचं मुळगाव वैकुंठ आहे. आणि मुळगाव वैकुंठ असल्यामुळे आम्ही त्या अमृताची चव घेतली. आणि आता इथं आल्यामुळे ह्याही अमृताची चव घेतली. म्हणून छाती लोकांनी आम्ही सांगू शकतो अमृत दयाचं फिके पुढे. एक मुद्दा सांगतो फक्त, पुढे जातो. आई साया कीर्तनी ब्रह्मर. परमात्म्याची नाम साधना आहे ना. आई साया कीर्तनी ब्रह्मरस. या कीर्तन आम्ही ऋषीकेशला होतो बरं. तुमची चर्चा होत असेल आमचे प्रियमित्र रामशास्त्री आणि आम्ही अगदी लहानपणापासून म्हणजे 2007 पासून सोबत आम्ही त्या ऋषिकेशला होतो. मला नामचिंतन या नाम साधनेचं महत्त्व सांगायचे. ज्या आश्रमात आम्ही पाठ घ्यायचो, कैलास आश्रम, जिथे सगळे संन्यासी आहेत. संन्यासी या शब्दाचा अर्थ असा आहे की तो ब्रह्मतत्व मानणारा. ते विठ्ठल म्हणजे सगुण रूपाला मानत नाही. ते फक्त ब्रह्म जो दिसत नाही ना त्याच्याशी एकनिष्ठ आहे. ते सगुण रूपाला म्हणून मानणारे संन्यासी. झालं असं की आम्ही तिथे जायचो आणि मग त्या भंडारा असायचं ना, पंगत असायची, मग तिथं श्लोक बोलायचो. त्यांनी आम्ही श्लोक बोललेले पाहिले. आणि मग एक दिवस त्यांची कथा होती, भागवत कथा. दिल्ली जवळ ते गाव आहे, नैमिषारण्य ते गाव आहे तिथं. आणि मग तिथे कथा होती त्या स्वामीजींची. कोण? संन्यासी. आणि मग त्यांनी आम्हाला सांगितलं की कृष्णाजी तुम्ही चला. आम्ही गेलो त्यांची साथ करण्याकरता, गाण्याकरता गेलो. मला सांगायचं काय, ऐसाया कीर्तनी ब्रह्मरस. मग तिथे कथेला गेल्यानंतर 7-8 दिवस आमची ओळख चांगली झाली. ते ओळखती पण मग तिथे गप्पा गोष्टी मित्रत्व वाढलं. आणि सहज प्रश्न केला त्या स्वामीजींना आम्ही, अहो स्वामीजी तुम्ही संन्यासी आहात म्हणजे फक्त ब्रह्म मानणारे आहात, फक्त ब्रह्मतत्व मानणारे आहात, निर्गुण निराकार मानणारे आहात. मग निर्गुण निराकार मानणारे तुम्ही भागवत कथाकार कसे झाले? का झाले? कारण भागवत कथा म्हणजे सगळं साकाराची आहे. तर त्यांनी जे उत्तर दिलं ते अत्यंत महत्त्वाचं. त्यांनी सांगितलं कृष्णाजी आम्ही ब्रह्मतत्वच मानणारे आहोत, पण आनंद जो आहे ना, आनंद तो भागवत कथेतच येतो. म्हणजे आनंद हा नामचिंतनातच येतो. हे सोडा, हे आताच आहे. पण शुकाचार्य महाराज निजभूत समाधीमध्ये सामान्य नाही बरं. शुद्धदेव भगवान आईच्या गर्भात होते. आईच्या गर्भात तर या मायेला घाबरून आईच्या गर्भात 12 वर्ष लपून राहिले. ब्राह्मणाची पोर एका घराची झाले. ते 12 वर्ष लपलेले. कापत बाहेर आले. ते नागबीज अरे एवढा अधिकार त्यांचा. वडील व्यास पाणी घेतात आणि गर्भावर शिकवतात. कोण आहेस तू? का तुझ्या आईला त्रास देतो? असं बोलल्यानंतर ते शुद्धदेव भगवान आईच्या गर्भातून बोलतात, कोण आहेस तू? त्यावेळेस ते शुद्धदेव भगवान सांगतात, नाहं मनुष्यो न च देव यक्षो न ब्रह्मचारी न गृहस्थी न वानप्रस्थ न संन्यासी न भिक्षु न चाहम निजबोध रूपा. निजबोध समाधीमध्ये स्थित आहे. पण लक्षात घ्या परमात्म्याच्या नामामध्ये आणि परमात्म्याच्या रूपामध्ये एवढं सामर्थ्य आहे महाराज. अरे डोंगरात गेलेले शुद्धदेव भगवान, वनात गेलेले शुद्धदेव भगवान, परमात्म्याचं वर्णन करणारा फक्त एकच श्लोकांना पडला. हे सांगतोय मी परमात्म्याच्या एका श्लोकात किती ताकद पहा. अरे निर्मोल समाधीमध्ये गेलेले शुद्धदेव भगवान फक्त एक श्लोक कोणता आहे? परमात्म्याचं वर्णन केलं त्या श्लोकात. परमात्मा कसा आहे? बर्हापीडं नटवरवपु करणयो करणिकारं विभ्रतवासकनक कपिशं वैजयन्तीं च मालां रन्धारवेणोरधर सुदया पुरयं गोवन्दे वृन्दावनं स्वभद्रमनं प्राविशत गीतकी. कसा आहे परमात्मा? बर्हापीडं. अरे मराठीत जर सांगायचं झालं
राजस सुकुमार मदनाचा किती गोड आहे बघा. अरे मला एक लक्षात घ्या, परमात्म्याचं वर्णन करणाऱ्या एका श्लोकामध्ये जर एवढी ताकद असेल, शुभदेव भगवान ब्रह्मसमाधीमध्ये असताना त्यांना उठवण्याची ताकद असेल, तर भागवतामध्ये परमात्म्याचं वर्णन करणारे 18,000 श्लोक आहेत. लक्षात घ्या बरं, परमात्म्याच्या वर्णन करणाऱ्या एका श्लोकात जर एवढी ताकद असेल, तर परमात्म्याचे वर्णन करणारे फक्त भागवताचे सांगतो मी 18,000 श्लोकात काय आनंद असेल. किती गोड परमात्मा, किती सुंदर आहे सांगू का. परमात्मा किती गोड आहे थोडं सांगतो. नाथ महाराजांच्या भाषेत सांगतो. ज्या परमात्म्याच्या जन्माविषयी आपण आतुरतेने वाट पाहतो, तो परमात्मा किती सुंदर आहे, किती गोड सांगतात ना. एकनाथ महाराज पहा, नाथ महाराज सांगतात परमात्मा किती सुंदर आहे. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी पुरवणी झाली गेली, मदन कोटा आला बापुढे, येर कुणीकडे इंद्रचंद्र महेंद्र, ब्रह्म बृहस्पती आणि शंकर, ऐसे पूज्य जे का ईश्वर, तेही तुझे किंकर श्रीकृष्णा. जो नंगळे वेदशास्त्रागे माये, तो गोकुळी लोणी चोरुणी खाय, ऐशी भाविकांची आवडी देखा, टाकूनी आला वैकुंठ नाथा नाथांचा पती गोपिकांचा, नाथा नाथांचा पती गोपिकांचा, आणि माणसाची तिसरी अपेक्षा आहे आनंद. पण लक्षात घ्या, आनंद जर पाहिजे असेल, आनंद मिळावासवर वाटत असेल, तर देहाच्या संबंधाने आनंद कधीच मिळू शकत नाही. तो आनंद जर पाहिजे असेल तर त्याला परमात्म्याच्या नामाचं, गुणाचं आणि रूपाचं वर्णन करावं लागेल. म्हणून पहा, नामदेव सांगतात असेच गोपाळ दुःखी होते बरं, जसे आपण दुःखी आहोत. फक्त फरक असा आहे, आपण सांसारिक विषयासाठी दुःखी आहोत आणि ते ब्रह्मतत्वासाठी दुःखी होते. नामदेव सांगतात असेच गोपाळ दुःखी आहे, पण आनंद स्वरूप परमात्मा त्या गोकुळामध्ये प्रकट झाला आणि एवढा आनंद झाला, त्याचं वर्णन नामदेव राय अभंगाच्या पहिल्या दुःखाची परमात्मा जिथे असतो तिथे परिणाम 100% जिथे परमात्मा आहे तिथे काय आहे. शास्त्राने काही गोष्टी अशा सांगितल्या दादा,
की त्या गोष्टीचा परिणाम या जगावर हमखास होतो. त्यामध्ये प्रामुख्याने सांगितले देव आणि संत 8 गोष्टी सांगितल्या. 8 गोष्टी शास्त्राने सांगितलं या 8 गोष्टीचा परिणाम सृष्टीवर हमखास होतो, 100% होतो. आता ज्या 8 गोष्टी सांगतो बरं का, 8 गोष्टी सांगितल्या शास्त्राने. शास्त्र सांगतंय अंतुरी कस्तुरी चंद्रम चंदनम च धूपम दीपम रूपम भूपाहा इत्यादी 8 सांगितले. 8 गोष्टी अशा आहेत की याचा परिणाम जगावर हमखास होतो, 100% होतो. पहिली गोष्ट आहे अंतुरी. अंतुरी म्हणजे काय? अंतुरी म्हणजे अंतुरी या शब्दाचा अर्थ असा होतो की कस्तुरी. अंतुरी म्हणजे तुम्ही म्हणता अंतुरीचा मेळ लागेल. अंतुरी म्हणजे काय? अंतुरी म्हणजे पायाची आई. ऐकलं? माता माऊली, महिला, श्री. अंतुरी या शब्दाचा अर्थ होतो महिला मंडळ. अंतुरी या शब्दाचा अर्थ काय होतो? महिला मंडळ. शास्त्रकार सांगतात माता माऊल्यांचा या जगावर हमखास परिणाम होतो, 100%. आता लक्षात घ्या, तो चांगलाही होतो आणि वाईटही होतो, सकारात्मकही आहे आणि नकारात्मकही आहे. असं म्हणतात जो मोठा पुरुष आहे ना त्याच्या मागे कुणाचा हात आहे? एका बाईचा हात आहे असं म्हणतात ना. छत्रपती शिवाजी महाराज आहे, त्यांच्या मागे कोण? लक्षात घ्या. मला काय सांगायचं नाही, कुणाला भाग म्हणू नका असं मला म्हणायचं ना. म्हणजे निगेटिव्ह आहे आणि पॉझिटिव्ह आहे. सकारात्मकही परिणाम होतो आणि नकारात्मक होतो, पण होतो 100%. उदाहरण आहे का? लय मोठे उदाहरण आहे. महिला मंडळाचा या जगावर हमखास परिणाम होतो. त्यातलं पहिलं उदाहरण मी कृतयबद्दल देतो. परशुरामजीने 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी केली, ती एका महिलेमुळेच. तिचं नाव रेणुका माता. मला बोललं तर परिणाम काय? रेणुका माता. चला आता कृतयुगातून त्रेतायुगात चला. राम रावण युद्ध झालं महाराज. परिणाम राम रावण युद्ध कसे दे महाभारतात कशा दे राम रावण युद्ध झालं. हा परिणाम एका स्त्रीचा आहे, एका महिलेचा आहे, एका देवीचा आहे. काय नाव होतं? काय भयंकर युद्ध झालं. राम रावण युद्ध कसं झालं? हरिभाऊ महाराज म्हणतात राम रावण संख्येच काय झालं. म्हणजे महाभारतातले कौरव पांडवांचं युद्ध होणार होतं आणि म्हणजे बळीदादा गेला म्हणतो रेल्वे मंत्र झाले. बळीदादा म्हणजे जरा थोडीशी अहंकारी, शक्तीचं होतं थोडंसं. आणि मग तिथे गेले सांगायला मंदुधरी मातेला, चला म्हणले कौरव पांडवांचे युद्ध खाण्याकरता करा. आता ही अहंकाराची भाषा मंदुधरीला दिसली आणि तिने विचारलं सर किती सैनिक आहे? भीमाने अहंकाराची भाषा 18 अक्षरी. किती आहे? 18 अक्षरी. आणि ही गोष्ट पण सांगतात भीमदादा. मंदोदरी माता म्हणते भीमदादा तुमची जी सेना आहे ना 18 अक्षरी, ही 18 अक्षरी सेवा रावण महाराज तरी युद्धाला निघाले म्हणले तर वाजंत्री होती. एवढी वाजंत्री किती? 18. तुम्ही तिचा अभिमानाने सांगताय 18 अक्षरी सेना आहे. ही आमच्या रावण महाराजांच्या युद्धाला जर निघाले स्वारी तर एवढी वाजंत्री होती. मग सैनिक किती असेल? मग रावण कसं युद्ध कसं झालं? त्यांच्यासारखं झालं. याला परिणाम कुणाचा आहे? एका माता माऊलीचा आहे. बरं चला आता महाभारतात चला, लवकर चला, आपल्याला वेळ नाही. महाभारतात पांडव कौरव युद्ध झालं. परिणाम कोणामुळे झाला? भीष्मपितामहामुळे. मग द्रोणाचार्य. परिणाम महत्वाचा आहे. आता कलियुगाचं सांगायला नको मला, घराघरात अंतुरी हा असा पदार्थ आहे की तो या जगा या सृष्टीवर परिणाम 100% होतो. दुसरा शब्द आहे कस्तुरी. कस्तुरी कस्तुरी म्हणजे ते हरणाच्या नाडीत असतं भाजी. कस्तुरी सुगंध असतो त्याला. महाराज सांगतात मातीचा स्पर्श झाला त्याला तर मातीला सुद्धा सुगंध येतो. हे परिणाम त्याचा आहे, त्याचा परिणाम 100%. तिसरा आहे चंदनम चंद्रम. अस्तुरी अंतुरी कस्तुरी चंद्रम. चंद्रेला चंद्र चंद्राचा सुद्धा परिणाम 100%. चंद्राचा परिणाम आपण ते ऐकतो. हा शब्द समुद्राला भरती आहे हे ऐकतो ना आपण. समुद्राला भरती कशामुळे येते माहिती आहे? परिणाम चंद्राचा आहे. आपण ही झाडाला जी पुष्टता मिळते ना, ही झाडं लावतो आपण, याला जी पुष्टता मिळते, मी बोलत नाही बरं, भगवान श्रीकृष्ण परमात्मा गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये बोलतात पुष्णामी चौषधी सर्वा सोमभूत्वा सात्मका. परमात्मा म्हणतात झाडाला जी पुष्टता प्राप्त होते ना ती चंद्राचा परिणाम आहे. पुढचा चंदन. चंदन म्हणजे चंदन. चंदनाचा सुद्धा परिणाम हमखास होतो.
बांधावरच नाही जे आपल्या बांधावरचे असतं ते त्याला आता चंदन दोष सुद्धा नाही हे आपल्याला नंतर काम येत वाटेल चंदन ते नाही मला समजा चंदनाचा परिणाम काय तापलेलं ते बरं का गॅसवर कढई ठेवा किती तापवा एवढं भयंकर तापवा की प्रथम क्षणाला डाळीचं पीठ टाकलं की दुसऱ्या क्षणाला भजवून आलं पाहिजे म्हणजे एवढं तापवा आणि एवढ्या तापलेल्या तेलामध्ये फक्त एक थेंब टाका कशाचा काय मला बरोबर आहे कधी मलागिरी पर्वतावर गेली असती कधी पाहिलं असेल ते कोणतं चंदन तर ते 52 नावाचं चंदन आहे त्या चंदनाचा एक थेंब जरी त्या तेलात पडला तर एवढं उकळतं ते थंडगार हे मी बोलत आहे एक प्रमाण तुका म्हणे कढे करावे शीतळ करावे शीतळ चंदनाचे 100% परिणाम आहे चंदनाचा परिणाम 100% होतो पुढे धूप देवाला धूप दाखवतो आपण त्या धुपीचा परिणाम होतो धूप किती लावा सुगंध बाहेर येईल धूप दीपम टाईप केल्यानंतर आपल्याला कळतं थोडा टाईप केल्याचा परिणाम काय होतो हे काही सांगायची गरज नाही धूपम दीपम रूपम काय असतं आता आपण कपडे खरेदी करत असतो दिवाळी असेल भाऊबीज असेल किंवा लग्नाची बसती असतील काय आहे दुकानदार नाही का कपडे खरेदी व्हावेत खपवावेत याच्यासाठी त्या दुकानाच्या समोर 2 स्टॅच्यू लावले असतात एक स्त्रीचा असतो आणि एक पुरुषाचा असतो खरं सांगा दुकानासमोर गेल्यानंतर आपल्याला जर पहिले कुठे जातो मंदिरात बरोबर ना मी बोलत नाही शास्त्र काय सांगतो तुम्ही फक्त त्याचं माध्यम रूपाचा परिणाम 100% या जगावर होतो आणि शेवटचा आहे रूपा रूप म्हणजे राजाचा परिणाम 100% या जगावर होतो कळू द्या छत्रपती संभाजीनगरला PM येणार आहे कोण पंतप्रधान येणार आहे असं कळू द्या म्हणजे फेरफटक्याला महाराज 2 महिन्यात एकही खड्डा दिसणार नाही हा परिणाम कशाचा आहे राजाचा आहे महाराज काही गोष्टी अशा आहेत की त्यांचा परिणाम जगावर हमखास होतो लक्षात घ्या काहींचा जनमानसावर होतो आणि काहींचा गावावर होतो मला पुढे द्यायचंय काहींचा परिणाम जनमानसावर होतो आणि काहींचा कशावर होतो गावावर होतो जनमानसाचा परिणाम सांगा आता काय झालं भगवान श्रीकृष्ण परमात्मा मथुरेवरून आपलं वृंदावनवरून मथुरेला आले कुठून आले वृंदावनवरून मथुरेला आले काय झालं त्या मथुरेला एक गोपिका तिने दही दूध तूप लोणी एका पातेल्यात म्हणा दुर्डीत म्हणा घेतलेलं आणि ती विकत होती दही घ्या तूप घ्या लोणी घ्या असं ती बोलत होती आणि असं बोलता बोलता श्रीकृष्ण परमात्म्याला रथावर पाहिलं आणि विसरली बाई दूध घ्या म्हणणारी बाई गोविंद घ्या म्हणाली गोविंद घ्या दामोदर घ्या काहींचा परिणाम जनमानसावर अरे चांगली म्हणत होती दही घ्या तूप घ्या पण परमात्म्याला काय सौंदर्य परमात्म्याला पाहिलं आणि विसरून गेली आता एक आणखी घडलेला प्रसंग आहे एक गोपाळ जेवण्याकरता बसला परिणाम जनमानसा कसा होतो पहा गोपाळ जेवण्याकरता बसला त्याची बायको जवळ बसलेली त्याची मुलगी तिचं नाव हरणी जवळच बसलेली आणि त्याला दही खावं असं वाटलं कोणाला गोपाळ तुम्ही ऐकायला सगळे बरोबर आहे त्या गोपाळाला दही खावं असं वाटतं त्याने त्या बायकोला सांगितलं अरे कडेवरची हरणी खाली ठेव आणि वरची बरणी काढून दे काय काढून दे बरणी त्या बायकोने त्या हरणीला खाली ठेवलं बरणी काढली आणि दही देण्याकरता वागली तेव्हा त्या खिडकीतून तिला कृष्ण परमात्मा दिसला बाई विसरली हरणी रडती आहे नवरा दही मागतोय काही विसरली म्हणा त्या नवऱ्याला राग आला गोपाळ अरे अरे ती हरणी रडतीये बरणी शिंक्यावर गेला हरणीला कडेवर घे विसरलेल्या बाईने हरणीला शिंक्यावर गेलं
म्हणजे मुलीला पण ठेवलं शेक्यावर आणि बरणी कडेवर घेतली. काहींचा परिणाम जन माणसावर होतो. पुण्य की पापा चिंता नाही गावी चिंता नाही गावी विष्णुदासाची का, कारण ते परमात्म्याचा जयकार करत असतात. आणि दुसरा परिणाम तो देवाचा. परमात्मा गोकुळामध्ये आले आणि दुःखाची निवृत्ती झाली म्हणजे गोकुळावर परमात्म्याचा परिणाम हमखास आहे. एक लक्षात घ्या, परमात्म्याचा पद काय आहे. आता मागे रोग येऊन गेला भयंकर कोणता, म्हणजे आता ती भीती घालायला ना पुन्हा पुन्हा ते शब्द नाही उच्चारला पाहिजे पण चालतात. आज सगळ्यांची पाठ झाली ती भीती गेलेली आहे. काही जण म्हणतील लस आणि कोरोना गेला, पण हे मी बोलत नाही, हे तुकोबरा बोलतात. लस आणि कोरोना गेला नाही. अयोध्येमध्ये रामचंद्राची प्राण प्रतिष्ठा झाली आणि कोरोना गेला. आता हे मी बोलत नाही, हे तुकोबरा बोलतात. तुकोबरा म्हणतात म्हणून गावामध्ये प्राण प्रतिष्ठा ही झालीच पाहिजे, मंदिरामध्ये देवाची प्राण प्रतिष्ठा ही झालीच पाहिजे. काय होतं, भीती नाही. काय होतं, मी बोलत आहे तुकोबऱ्याचे प्रमाणे. तुकोबरा म्हणतात हर नारायण भय येऊन गावा, नारायण भय येऊन गावा, नारायण भय येऊन देवाचा परिणाम हमखास आहे, 100% हमखास परिणाम आहे. आता पहा, भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळात आले, प्रकट झाले आणि प्रकट झाल्यानंतर गोकुळाचं दुःख निवृत्त झालं. म्हणून लक्षात घ्या. आता फक्त आपल्याला असं 15 मिनिटं बाकी आहे. 15 मिनिटापैकी 15 मिनिटांमध्ये आपल्याला कृष्ण परमात्म्याचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे. लक्षात घ्या, लगेच यायचं आपल्याला. एक लक्षात घ्या, दुःखाची निवृत्ती व्हावी असं जर वाटत असेल तर ती साधना परमात्म्याचं नाम हे काय, परमात्म्याचं गुण हे एक आहे आणि परमात्म्याचं रूप. या तिन्ही कोणतीही गोष्ट घ्या, गुण घ्या, रूप घ्या, नाम घ्या. महाराज नाम अशी ही साधना अशी आहे की सोपी आहे. कर्माची साधना आहे ना, बाकीची साधना आहे ना ही नाजूक आहेत महाराज. काय आहे, एक जे कर्म आहे, आपण काय म्हणतो कर्माच्या विषयी भीती कशामुळे, ते नाजूक आहे, ते जे कोमल आहे. त्यात एक चूक जर झाली तर ब्रह्मांडचं पातक होतं. म्हणून माऊली ज्ञानोबाचा अभंग पहा. माऊली ज्ञानोबा सांगतात कर्मसाधना करत असताना एक नामचिंतन का करावं. आपण काय करतो म्हणजे काही वस्तू, काही सत्यनारायण असेल किंवा पिंडदान देणे असेल, हे मंत्र म्हणतो आणि मग कीर्तन ठेवत असतो बाबा. हे कशा करतात, माऊली ज्ञानोबा सांगतात जिथे जिथे कर्म आहे तिथे तिथे नामचिंतन केलंच पाहिजे. कशा करता, माऊली ज्ञानोबा सांगतात कर्म आहे त्याच्या सुरुवातीला नामचिंतन करा, त्याच्या मध्यमाला नामचिंतन करा आणि त्याच्या शेवटी नामचिंतन करा. आरंभी आवडी आदराले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. अरे कर्माची सिद्धी व्हावी असं जर वाटत असेल तर नामचिंतनाशिवाय पर्याय नाही महाराज. विठ्ठल सोपी ना, अवघड आहे का त्याच्यात सोप, पण जेवढी आपण म्हणतो तेवढी नाही. तर काही वर्षात थोडंसं मागे बोलतो. आपल्याला काय सवय लागते, तुका म्हणे सोपे आहे सर्व म्हणे, एवढं सोपं नाही महाराज. फक्त त्या साधनापेक्षा सोपं आहे. एवढं जर सोपं असतं तर भक्ती तो कठीण सुळावलेलं पोरी ते म्हणजे खरं सांगू ती साधना तर सोपी नाही. मोठी अवघड बात कोणा सांगव
आता आपल्याला अगोदर मला असं वाटतं प्रार्थना करावं लागेल देवाला खाली अन्याय करण्यासाठी वेळ थोडा आहे. काय झालं, या कंसासारखीने अत्याचार केला आणि ज्या ज्या वेळेस कंसासारखे अत्याचार करतात, कंसासारखे अत्याचार करतात, त्याच्या वेळेस महाराज पृथ्वी मातेला ओझं होतं, तिने काही करून धारण केलं आणि ब्रह्मदेवाकडे गेली आणि ब्रह्मदेवाला तक्रार सांगू लागली. अरे म्हणले ब्रह्मदेवा, पृथ्वीवर खूप वजन झालंय, ते मातले धरणसी झाले पूजे त्यांचे, ती झाला असे त्रास, ऋषीमुनी सर्वा न पूजिती देवा राहिली यज्ञ मोडीली कीर्तने पळाले ब्राह्मणाले ब्राह्मण दैत्या वेदी. मग वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय नेत्रीवा हे तो हे सांगत असे हे सगळं सांगायला लागले. आणि मग ब्रह्म इंद्र आणि बरोबरी शिव चाललेले सर्व अक्षरादेशी नारायण जातात आणि हे सगळे नारायणाकडे गेल्यानंतर प्रार्थना करतात. काय प्रार्थना आहे, देवा कंसासारखी अत्याचार केला, तुम्हाला यावं लागतं. आणि मी सांगेन देवाचे अवतार महाराज दोन कारणामुळे बरोबर का महाराज देवाला या एका विशिष्ट व्यक्तीला मारण्याकरता देवाला कधी यावं लागतं, कधीच नाही महाराज. एक लक्षात घ्या, अरे परमात्म्याच्या एका संकल्पाने रावणासारखे जन्माला येऊ शकतात, तर त्याच्या संकल्पाने मारता येत नाही का त्याला? परमात्म्याच्या संकल्पानेच रावणाची उत्पत्ती आहे ना, मग त्याला मारू शकत नाही का? परमात्मा ही विशिष्ट व्यक्तीला मारण्याकरता कधीच येत नाही, आधुनियांना मारण्याकरता येतात, धर्माचं पालन करण्याकरता येतात. परमात्म्याचा अवतार कधी असतो दादा? दोन गोष्टी पहा, परमात्मा त्यावेळेच अवतार धारण करतात, दोन गोष्टीवर देवाला संकट येतं. एक संत साधू आणि दुसरी गोष्ट आहे गोमाता विठ्ठल पहिली गोष्ट आहे साधू. साधूना तापात राही विनाश. एक लक्षात घ्या, साधू ज्यावेळेस साधूवर संकट आहे त्यावेळेस देवाचा अवतार असतो, ज्यावेळेस गायीवर संकट आहे त्यावेळेस देवाचा अवतार असतो. का हो? गायीवर संकट, महाराज ही गाय ही पवित्र मानलेली आहे, पण काय अनाधिकारी लोकांच्या मुखातून गाय 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 माय गाय माय शिवाजी हे ऐकून ऐकून गोष्टी पांचट. महाराज गायीसाठी पवित्रता काय आहे मला ती वर्ष आठवत नाही. महात्मा गांधीजींनी हैदराबादमध्ये भाषण दिलेलं 1835 का काही त्यासाठी दरम्यान आहे, भाषण दिलेलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं गायीसारखी पवित्र गोष्ट, गायीसारखी गोमातेसारखी पवित्र कविता या जगावर नाही. भारत देश कृषीप्रधान देश व्हावा अशी जर अपेक्षा असेल तर गोमातेचं सांभाळ करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आम्ही ऋषिकेशला होतो काही वृंदावनला, तर तुम्ही ऐकलं असेल पाराशरची म्हणजे व्याधीची पिताश्री नाही, पाराशर शास्त्री म्हणजे कथाकार, ज्यांची कथा ऐकून आम्हाला कथाकार व्हावं असं वाटलं, आदर्श आहे. काय झालं, त्यांच्या गुरु आईंना कॅन्सर झाला. परत पंचगावी सांगायचं थोडंस, गुरुआईंनी कॅन्सर झाला, सगळ्या दवाखान्यामध्ये दाखवलं पण परिणाम काहीच नाही. आणि मग त्यांना सांगितलं की एक महिन्याची बंद राखी गुरुआई आता वाचणार नाही, तुम्ही घरी घेऊन जा. घरी घेऊन आले आणि राजस्थानमधली एका वैद्याची आणि गुरुंची भेट झाली. गुरुजी बऱ्या आहेत का गुरुआई? नाही, 1 महिन्याकरता सुट्टी आहे म्हटले. आता डॉक्टरांनी सांगितलं की याला काही पर्याय नाही. त्या वैद्याने सांगितलं आता तुमचे सगळं झालं म्हणले करून आता मी जे सांगतो ते करा, हरकत नाही म्हणजे आता काय मरता किंवा नाही करता. आणि मग त्यांनी सांगितलं तुम्ही रोज सकाळी अर्धा ग्लास गाईचे गोमूत्र द्या आईला. परिणाम असा आहे महाराज, ज्या गुरुआई 1 महिन्यानंतर जाणार होत्या त्या गुरुआई तिथून पुढे 20 वर्ष झाली. किती? आणखी महत्वाची गोष्ट सांगेल, जे गुरुजी गुरुआई जिवंत राहण्यासाठी प्रयत्न करत होते ते गुरुजी गुरुआईंच्या अगोदर गेले. म्हणजे गुरुआई 20 वर्ष जगल्या, ज्या 1 महिने जगणार होत्या. महाराज यशोदा माता एवढी संकट येत होती, संकट जाऊ द्या, राक्षसाने स्पर्श केला की पंचगव्याने स्नान घालायच्या. मग देवाची आई जर पंचगव्याने स्नान घालत असेल तर आपण कोणते तीर्थ राहतो? आपण डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवा. संतांवर संत जर म्हणत असेल गोमातेसारखी पवित्र कविता नाही, संत जर म्हणत असेल गोमातेसारखी पवित्र नाही, तर आपण महाराज याला त्याला विचारू नका, गोमाता ही गोमाताच आहे. पण लक्षात ठेवा, ज्यावेळी गोमातेवर संकट येतं तेव्हा देवाचा अवतार असतो एक, आणि दुसरं संतांवर संकट येतं तेव्हा परमात्म्याचा अवतार असतो. संतांवर कोणतं संकट येतं? महाराज संतांना कोणतं संकट काही करत नाही, एकच संकट आहे संतांवर, फक्त एकच संकट आहे. ज्या कामासाठी संत आले ते काम जर संतांकडून झालं नाही तर यापेक्षा मोठं संकट नाही. आणि संत आले कशासाठी महाराज? उद्धाराया जगान संत कशा जगाच्या कल्याणासाठी संत आलेले आहेत. आणि महाराज जेवढे वर्ष झाले महाराज
महाराज सावता महाराज सगळ्यापेक्षा संज्येष्ठ आहे. एवढे दिवस होऊन एवढं सांगून जर आपण त्यात एकही ऐकत नसू, 750 तर माऊली ज्ञानोबरांना जाऊन झाले. माऊली ज्ञानोबरा सांगतात अरे हरिमुखे म्हणा, आणि अजूनही आपल्याला ते सांगावं लागतं याच्यापेक्षा मोठं संकट संतांवर नाही. ज्यावेळेस या दोघांवर संकट येतं त्यावेळेस देवाचा अवतार असतो. विठ्ठल विठ्ठल. कंसाने हाच अत्याचार केला, काहीवर संकट, पृथ्वीवर संकट, आणि मुसलने केली. मला परमात्म्याने सांगितलं काळजी करू नका, येतो मी. आणि मला येतो म्हटल्यानंतर सगळ्यांना आनंद झाला. येती स्वस्थळासी नामा म्हणे, सगळे आपापल्या जागेवर आले. आता वाट पाहत आहे परमात्मा येणार आहे, कंसाचा नाश करणार आहे. हे चालूच होतं. मला काय झालं मग या नोकरीमध्ये कंसाने अत्याचार केला. त्याच्या असं लक्षात आलं लोकांच्या मनात आपल्याविषयी जर अशी भीतीच राहिली तर पुढची पंचवार्षिक आपण निवडून घेऊ याची संस्कृती नाही. म्हणजे आपण निवडून यावं जर वाटत असेल तर देव त्याच्या डोळ्यात काहीतरी फेकावं लागेल, प्रेम 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 दाखवावं लागेल. मग यांनी काय केलं, आपल्या चुलत बहिणीचा विवाह वसुदेवीचं ठरवलं. महाराज एवढा विवाह लोक महाराज एवढं नाव ठेवतो त्या कंसाला, पण त्या लग्नामध्ये पाहिलं त्याने एवढं प्रेम. लोक म्हणाले आपण उगाच नाव ठेवतो आपल्या राजाला, अरे किती प्रेम बहिणीविषयी पहा, अरे काय खर्च आहे, अरे किती प्रेम आहे आपल्या राजाचं. वा राजा असावा तर असा. महाराज त्या बहिणीला वाटलं पाहिजे ना, पूर्वी ते नेऊन सोडायचे आणि मग तो सारखीला खाऊन गेला देवकी मातेला नेऊन घालण्याकरता. कंसाने सांगितलं माझी बहीण आहे ना, मी नेऊन घालणार. मग तो लोक मला खंबाडत पडायला लागले, काय प्रेम महाराज राजाचं. हा पण देवाच्या लक्षात आला जर अशी फूल फेकत राहिला तर महाराज हा निवडून येऊ शकतो ना. देवाने सांगितलं काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. हा रथावर गेल्याबरोबर आकाशवाणी रे कंसा मूर्खा, तुझ्या बहिणीवरती एवढं प्रेम करतोय ना इथं आठवा तुला मारणार नाही. आणि काय असतं महाराज, माणसाचा तो मूळ स्वभाव असतो आधी होता वाग्या दैवयोगी झाला पाग्या, त्यात येळकोट राहे ना मूळ स्वभाव त्याचा मूळ स्वभाव हा क्रूर होता. ठेवणीया खड्ग माराया खावला, हात तो धरीला वसुदेवे. आणि महाराज हुशार तो आहे, आता तर कळतंय ना पुढे भाऊ कवा आठवा होतो कवा मारतोय. आता हिला मारतो, हिला जे मुलं होती तू तुला नेऊन घे देऊ ना. आणि जर तुला विश्वास नसेल तर मला कारागृहामध्ये टाक. कारागृहामध्ये बंद केलं, कारागृहामध्ये वसुदेव देवकीला बंद केलं. कालांतराने झालं असं पहिला मुलगा झाला. आता वसुदेवीजी म्हणजे धर्माचा अवतारी माणूस, धर्माने वागणार आहे. त्यांनी शब्द दिला होता कंसाला की मी आणून देतो. पहिला मुलगा घेतला आणि वसुदेवजी कंसाकडे घेऊन जातात. पण विषय असा आहे महाराज, कितीही अधर्मी माणूस असला आणि त्याला जर धर्माची संगती झाली तर महाराज बुद्धी परिवर्तित होते. कंस क्रूर होता, पण जेव्हा जेव्हा वसुदेवीच्या सोबत गेला की बुद्धी परिवर्तित व्हायची. अरे मुलगा त्याने करता गेले, वसुदेवजी मारणार होता कंस, पण बुद्धी परिवर्तित झाली. अरे याने काय केले, याने काय गुन्हा केलाय, घेऊन जा. वसुदेवजी मागे घेऊन गेले तर तेवढ्यात नारायण मी असं ऐकलं होतं तू लय हुशार आहे, पण तुझ्या म्हणजे बाबूला असं वाटतं की तुझ्यासारखा मूर्ख तूच आहे. रागाला मराठी युगवड झालं. नारद काय बोलताय, हा जे खरं तेच बोलतोय. तू त्याला मग घरी काय पाठवलं. नारद त्याचं काय बोलतो, मला आठवा मारणार आहे ना. आणि मग नारदने काय केले, गुलाबाचं म्हणा कमळाचं फुल घेतलं आणि त्या कंसासमोर ठेवलं. कंसा मला सांग म्हणलं या फुलामध्ये पहिली पाकळी कोणती आहे आणि शेवटची कोणती आहे. नारद मला करता का कसं सांगता येईल पहिली कोणती आणि शेवटची कोणती आहे. मूर्खात तेच सांगण्याकरता आलोय मी तुला. अरे आठवाही पहिला असू शकतो, अरे आठवाही असू शकतो ना. आणि मग आणि काय असतं महाराज, शंख आणि मूर्ख हे दुसऱ्याच्या कुकल्यानेच वाचतात. आणि सहा मारीत दुराचारी, सातवी योग मायाने दिलं आणि आठवी परमात्मा गर्भामध्ये आहे. आणखी गोकुळात नाही, आपण जो उत्सव करणार तो गोकुळातला. आठवे परमात्मा देवकी मातेच्या गर्भात आहे आणि त्या गर्भात असताना
गर्भस्तुती आहे. हम सत्यव्रतम सत्य परम सत्य सत्य सुयोनी निहितम सत्य सत्य संसद सत्यात्मकम त्वाविषयम प्रपन्ना सत्य सत्य म्हणून त्याची स्तुती केली आहे. त्यात आपण म्हणून सगळ्यांनी काय अजून फुले उघडायचे नाही. स्वर स्वागतम कृष्ण स्वागतम गर्भस्तुती केली आणि गर्भस्तुतीनंतर भगवान नंतर वेळ आहे. कारागृहामध्ये तिथं परमात्मा येतात. परमात्मा ज्यावेळेस कारागृहामध्ये येतात त्यावेळेस अष्टम वयाची असं वर्णन आलेलं आहे संतांनी केलेला. अष्टम वयाचे परमात्मा कारागृहामध्ये आले. आईने सांगितलं बाळा अरे आईला आनंद तेव्हा असतो बाळाचं लालन पालन त्याच्यामध्ये आनंद आहे. तू अष्टम वयाचा आहे. परमात्म्याने सांगितलं आई मी लहानच होणार आहे पण काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहे. आणि आई तर महाराज अगोदरच फेक देत होती. आईला असं वाटलं होतं या 6 मारले या द्रोणाचार्याने त्याला जर कळालं आठवा आलेला आहे तो सोडणार नाही. आणि आईचं अंतःकरण आहे. आणि आई जरी देवांची असली तरी आई आहे ना ती बोलते पहा जरी कंसाशी कळेल माझ्या बाळाशी मारेला. आई हे सांगायचं आहे. तुम्ही जर मला इथे ठेवलं ना तर कंस मामा येतील आणि मला मारतील. ते सांगण्याकरता मोठं झालो आई काय करा मला इथे ठेवू नका. नंदाच्या घराला नेही मज गोकुळाला माया उपकरी देते ठेवी आणि ते घेऊन चला. कसं घ्यायचं बाळा अरे उचला तर सगळे अरे उचलीला कमळापती पायीचे बंधने कळते. आणि माझं वसुदेवने दुर्डीमध्ये घेतलं. दुर्डीमध्ये घेतल्यानंतर रात्रीचा अंधकार आहे. रात्रीचे 12चा समय आहे. ते निघत असताना महाराज यमुना माता आहे. यमुना माता म्हणजे कालिंदी. कालिंदी म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची कुठे येतं पाणी दुथडी भरून वाहत आहे. आता वसुदेवजीने तिकडे जायचं आहे. आता वसुदेवजींना नदी पार करायचं पडलंय आणि कालिंदी मातेला परमात्म्याचे पाय धरायचं पडलंय. महाराज यमुना माता अगोदर स्थिर वाहत होत्या. वसुदेवजी मध्ये आणि यमुना माता वर यायला लागल्या. वर येत आहेत अगदी नाकात डोळ्यात पाणी जायला लागलं. वसुदेवजी आहे कृष्ण परमात्मा म्हणतात बाई तुझ्या सासऱ्याच्या नाकात डोळ्यात पाणी जायला लागलं तुला दर्शनाची पडली आहे म्हणून तुम्ही पहा घराघरातला तो फोटो आहे पहा. परमात्म्याने हळूच तो अंगठा बाहेर काढला आणि प्रियतमाला दर्शन दिलं. दुभगली गेली यमुना माता आणि कृष्ण परमात्मा वसुदेवजी कृष्ण परमात्म्याला त्याच्या अंधकारामध्ये इकडे असं झालेलं होतं. ऐका 90 वर्ष नंदबाबाचं वय आहे आणि 80 वर्ष यशोदा मैयाचं वय आहे. संतान प्राप्ती नाही. काही साधू मंडळी तिथे चातुर्मासासाठी येतात आणि आनंद बाबा अगदी पोटभर खाऊ घालतात. पोटभर खाल्ल्यानंतर संतांचं काय असतं महाराज पोटभर मिळावं आणि आशीर्वाद दिला पुत्रवान भव. नंदबाबा हसायला काय झालं हसण्याकरता. नंदबाबा सांगितलं आम्ही दोघं भयव नाही 90 वर्ष झालं आतापर्यंत संतान झालं नाही आणि आता होईल का. संतांनी सांगितलं माझ्यावर विश्वास नाही. जर तुला विश्वास नसेल तर जोपर्यंत तुला संतान होत नाही जोपर्यंत तुला मुलगा होत नाही तोपर्यंत आम्ही करत नाही.
आम्हाला काय फक्त चकाचक खायला पाहिजे ते कुठे इथे मिळतंय ना. आणि म्हणून महाराज पण नंदबाबाच्या डोक्यात हेच आतापर्यंत झालं नाही. पण संतांचा आशीर्वाद पुढे सांगता येत नाही. म्हणून शुभदेव भागवत सांगतात नंदबाबा माळ जपायचे, माळ जपायचे, देवच नामचिंतन करायचे. पण माळ जपायचे फक्त चिंतन हेच. अभि तक तो भयो नाही, आगे पतो नाही, अभि तक तो भयो नाही, आगे म्हणजे आतापर्यंत झालं नाही, पुढे सांगता येत नाही असा विचार करत होते. तर महाराज सुनंदा पळत आली नंदबाबाची बहीण. बाबा गजब भयो, काय झाले सुनंदा लवकर बोल. अरे पुत्रवान भव, पुत्र झालाय तुम्हाला, पुत्र झालाय. एवढा आनंद झाला महाराज नंदबाबाला. शुभदेव भगवान सांगतात परीक्षित नंदबाबाला आनंद झाला नवल नाही, परमात्म्याचा परिणाम आहे. गोकुळवासियांना आनंद झाला, गोकुळवासियांना. म्हणून दुःखाची निवृत्ती, सुखाची देशू. अरे परमात्मा आलेला आहे. परमात्मा ज्यावेळेस गोकुळात आले काय आनंद झाला महाराज. गोकुळीच्या सुखात अंत पार नाही का. बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. हा गवळण मन ती गवळण निळा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. नमः पंकजनाभाय, नमः पंकजमालिने, नमः पंकजनेत्राय, नमस्ते पंकजांग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. पण काय असतं गोकुळ अष्टमीचं कीर्तन जरी गोकुळ अष्टमीचं असलं तरी गोकुळ अष्टमीच्या कीर्तनामध्ये गेल्या जास्त येत नाही. कारण 12 वाजता जन्म आहे. तिथून पुढे किती वाजता कीर्तन करतात तुमची जरी इच्छा असेल तर मला हरकत नाही. कारण आज जागा ते परमात्म्याचा जन्म म्हटल्यानंतर जागा व्हायला पाहिजे. मला दुसरं काही काम नाही सगळं. जर तुमची इच्छा असेल तर पहा कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये प्रकट झाले. सुंदर सुंदर लीला करतायत. आज मैया यशोदा के बधैया. एक थोडासा विषय सांगतो आणि सगळं पूर्ण करतो. भगवान कृष्ण परमात्मा प्रकट झाले आणि थोडासा विषय फक्त 5 मिनिटं मी घेतो आणि सगळं पूर्ण करतो. काय भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जो जन्म आहे
तो भगवान नारायणाचा अवतार आहे. काय 24 अवताराचं वर्णन केलेलं. हे 24 अवताराचे विभाग केले बघा, वेगवेगळे विभाग आहे. काही कला अवतार असेल 6 विभागामध्ये याची विभागणी केली आहे. कला अवतार आहे, आवेश आहे, पूर्ण आहे, परिपूर्णतम आहे, असे अनेक 6 प्रकार आहेत. जास्त घ्यायचे नाही. मला 2च प्रकार सांगायचे. काय आहे? कृष्ण परमात्म्याचं वर्णन करायचं का प्रभू रामचंद्राशिवाय ते होत नाही, आणि प्रभू रामचंद्राची कथा सांगायची कृष्ण परमात्म्याशिवाय ती पूर्ण होत नाही. परस्पर आहे. ऐका, एक पूर्ण अवतार आहे आणि एक परिपूर्णतम अवतार आहे. एवढी माहिती मी तुम्हाला सांगतो. ऐका, प्रभू रामचंद्राचा जो अवतार आहे तो पूर्ण आहे आणि कृष्ण परमात्म्याचा जो अवतार आहे तो परिपूर्णतम आहे. आता येतात कशाला देव हे तुम्हाला सगळ्यांना कळलं. गाईवर संकट येत आणि एक कारण नसतं म्हणा, एक कारण चला. एक पूर्ण आहे आणि एक परिपूर्णतम आहे. पूर्ण कशाला म्हणतात? ऐका, प्रभू रामचंद्राचा अवतार पूर्ण आहे, परिपूर्णतम नाही. बरं आम्हाला सांगा, म्हणजे पूर्ण अवतारामध्ये परिपूर्णतम अवतारामध्ये काय फरक आहे? पूर्ण अवतार प्रभू रामचंद्राचा आहे पण स्वतंत्रता नाही, याला पूर्ण म्हणतात. अवतार पूर्ण आहे पण स्वतंत्र. महाराज प्रभू रामचंद्राचं असं होतं, त्यांना वागण्याची स्वतंत्रता नव्हती. सकाळ आंघोळ झाली की वाल्मिक ऋषींनी लिहिलेलं रामायण पुढे घ्यायचं आणि आज काय काय करायचं हे पाहूनच करत. म्हणजे लक्षात घ्या, एका संतांनी लिहावं, एका ऋषीने लिहिलं. हा बोलिले वाल्मिक तैसेची करीन वर्तनी एका ऋषीने लिहावं, प्रभू रामचंद्रांनी करावं. म्हणजे स्वतंत्रता नाही. अवतार पूर्ण आहे पण स्वतंत्रता नाही. कृष्ण परमात्म्याचं त्याचं वेगळे परिपूर्णता नाही. महाराज एवढ्या 16,108 होत्या, ब्रह्मचारी म्हटले त्याला. काही विशिष्ट असेल? अरे परिपूर्णता म्हटलं, ज्या कामासाठी आला ते केलंच महाराज. जाता जाता बरेच कामं केली त्यांनी. म्हणून वाचवा वया अर्जुनासी, परमात्मा म्हणतात मी दिवसा लपविले सूर्यास. हे राम अवतारात नाही करता आलं. राम अवतारात जे ऋषींनी लिहिलं तेच करावं लागलं, पण याच्या हातात होतो महाराज. नाही तर अर्जुन महाराज एक सांगा, 1,00,000 कृपाचार्य न प्रेम, म्हणजे अर्जुनाला मारण्याकरता, पांडवांना हरवण्याकरता एक ते कृपाचार्य लय झाले होते. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, 100 कौरव. महाराज ही कृपा देवाची आहे. जोपर्यंत देव सारखे होते तोपर्यंत अर्जुन जिंकला. परमात्मा धामाला गेले तर अर्जुन साधक महाराज, भिल्ल समाजाचा राजा, आणि त्याने त्याच्यावर जिंकलं महाराज. एक लक्षात घ्या, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जो अवतार आहे तो परिपूर्णतम आहे. पण नाथ महाराज सांगतात, एक पूर्ण असला आणि एक परिपूर्णतम जरी असला तरी अवतार कार्याला जो प्रारंभ केला तो दोघांनी सारखाच केला. प्रभू रामचंद्राने अवतार कार्याला सुरुवात केली एका राक्षसीला मारून, तिचं नाव ताडका. आणि कृष्ण परमात्म्याने अवताराला सुरुवात केली एका राक्षसीला मारून, तिचं नाव पूतना. पण ऐका, लीला जरी दोघांनी सारखी सुरुवात केली तरी अवतार कार्यामध्ये खूप मोठा फरक. एवढा समजायला पूर्ण करतो, खूप मोठा आहे. नाथ महाराज सांगतात, प्रभू रामचंद्राने जी ताडका मारली ना, ती ताडका केवढी होती? मी बोलत नाही बरं का. नाथ महाराज अतिशयोक्ती अलंकारामध्ये खूप गोड बोलतात. नाथ महाराज सांगतात, ज्या ताडकाला प्रभू रामचंद्राने मारलं ती ताडका केवढी होती? आता ते मला तेवढं गणित नाही, पण मी एकच सांगेन. नाथ महाराज सांगतात की रोज कुंकू लावायची ना, तर एका टायमाचं कुंकू 2.5 क्विंटल. मी बोलत नाही, साहजिक. हे नाथ महाराज सांगतात एका टायमाची जी कुंकू लावायची, किती लावायची? आपण बापरे 2.5 क्विंटल केवढी मोठी होती. पण ती कुंकू लावायची हे महत्वाचं आहे. कोण होती ती? राक्षसी नव्हती ना, कुंकू लावायची. हे प्रकरण मी आधी खूप रंगवायचो, आता नाही रंगत. माझी एक सवय की मी सुरुवात घरापासून करतो ना. मी हे प्रकरण आधी तिला सांगितलं, बायकोला सांगितलं, म्हणलं हे कुंकू लावायला पाहिजे. तिने सांगितलं तुम्ही पॅन्ट घालावं. तिला म्हणलं याच्यामुळे बरं झालं होईल. काय लक्षात घ्या, हे प्रकरण कुंकाचं जे प्रकरण आहे याच्यावर मला बोलायचं नाही. असं मला एकच सांगायचं, ताडका केवढी होती? एकाच वेळेला 2.5 क्विंटल कुंकू लावायची. किती क्विंटल? 2.5 क्विंटल. पण बरोबर नाथ महाराज सांगतात, ती जर आंघोळ करायला गेली, तिची आंघोळ तुम्ही बाथरूममध्ये होणार आहे. एवढं बाथरूम बांधणार नाही. पण ती समुद्रावर स्नान करण्याकरता जायची, आणि समुद्रावर स्नान करण्याकरता गेली तर केस वाढत पडायची. नाथ महाराज सांगतात तिच्या अंगावर 700 गाढवत राहायची. किती गाढवत राहत होती? एवढा चिप्पाड देव होता ताडकेचा. नाथ महाराज सांगतात प्रभू रामचंद्राने मारली. कितव्या वर्षी? 200 प्रकारचे रामन आहे.
आता प्रोग्राम चंद्रात काही रामायणामध्ये 10 वर्षे 12 वर्षे 14 वर्षे 16 वर्षे आपण सगळ्यात मोठे धरू. प्रोग्राम चंद्र 16 वर्षाचे होते, त्यांनी तारका मारू शकतात. आता त्या सिरियल आताच्या टीव्हीवर जे असतात महाराज हे सगळं पाहून त्या 16 वर्षाच्या मुलाला सुचू शकतात, असेल मारू शकतात. 16 वर्षाच्या प्रोग्राम चंद्राने तारका मारली हे समजू शकतो आपण. आता कृष्ण परमात्म्याने जी पुतना मारली ना, ती पुतना केवढी होती? नात मोठी होती म्हणजे किती मोठी होती? मोठी होती. किती मोठी होती? नाथ महाराज सांगतात जेवढी तारका होती का तिच्या 7 पट पुतना होती. मी बोलत नाही. नाथ महाराज सांगतात जेवढी तारका तिच्या 7 पट पुतना होती. म्हणजे 2.5 क्विंटल लागायचं तुम्ही तिकडे घरी केल्या एवढी ती पुतना प्रभू रामचंद्राने किती वर्षी मारली? महाराज सांगतात वर्षी नाही, फक्त 6व्या दिवशी मारली. कितव्या दिवशी? म्हणून म्हणतात तुम्हाला नवल केवळे जन्म झाल्यानंतर थोडी स्वभाव म्हणून मी पुढे लांबवण्याचं माझे हे नव्हतं. 10 ते 12 कीर्तनाची वेळ होती आणि आता तुम्ही सगळेच कामात लोक असतात म्हणून मला घ्यायचं नाही. आता तुमची दिनचर्यामध्ये आपली दिनचर्यामध्ये सकाळी पहाटे सुरू होते म्हणून जास्त लांबवत नाही. दुःखाची निवृत्ती सुखाची ते सुख पाहता श्रीमंत गोविंदाचे एका अभंगात तुम्ही म्हणसाल महाराज 3 चरणाचा अभंग आहे आणि एकाच चरणात तुम्ही बोलले म्हणजे एकाच चरणाचा भावार्थ झाला ना. पुढची जी चरण आहेत ना ही चरण म्हणजे पुढे इथून पुढे मग तुमची ऐकण्याची इच्छा नंतर बोल. हा रंगणी रांगत रंगणी रांगत पुरो पुरो बोलत आसुर लोळत चरणाकडे विशेष आहे. या चिंतन म्हणजे नामदेवांचा अभंग म्हणजे अगदी लिहिला आहे. जास्त ज्याला म्हणजे अगदी मराठी व्याकरण संस्कृत व्याकरण विचारसागर लघुसिद्धांत कौमुदी घालण्याची काही गरज नाही. अगदी सोपा अर्थ आहे. आणि म्हणून नामदेव सांगतात असा परमात्मा गोकुळामध्ये प्रकट झाला. एवढा सुंदर होता की गवळणी त्याच्या तोंडा फुललिया नामाने हाती लोणियाचा उंडा गवळणी त्याच्या तोंडा फुललिया रंगणी रांगत गुरुगुरु बोलत आसुर लोळत चरणातळी. ज्ञानेश्वर प्रयत्न केला, थोडंसं चिंतन थोडंसं परमात्म्याच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. जे गुरुप्रसादजी माझे गुरुवर्य